निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ. थांबा. कॉस्ट्यूम पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा हा महाराष्ट्र केसरीचा सामना आपण बघतोय. पण पृथ्वीराज मोहोळचा कॉस्ट्यूम जो आहे तो फाटल्याचा आपण बघतोय आणि त्यावरती आक्षेप घेत त्यांनी सामना जो आहे तो थांबलेला आहे. ऐका पैलवानांचा. हे पहा, पैलवान महेंद्र गायकवाडचा कास्ट्यूम फाटलेला आहे. जोपर्यंत कास्ट्यूम येत नाही तोपर्यंत कुस्ती चालू होणार नाही. पटकन कास्ट्यूम मागून घ्या पैलवान. जिगरबाज वाघांचा महासंग्राम. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ जो आहे तो कॉस्ट्यूम फाटल्यामुळे दुसरा कॉस्ट्यूम तिथे मागवलेला आहे. 2025 तो कॉस्ट्यूम परिधान तो करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा साक्षीदार होतो आहोत. कुस्तीला पुन्हा एकदा सुरुवात. कुस्तीच्या सामन्याला सुरुवात होते. पॅसिव्हिटीच्या अगेन्स्ट 1 गुण. 30 सेकंदात पॉइंट न घेतल्यामुळे पृथ्वीराजला 1 गुण. म्युझिक बंद करा. म्युझिक बंद करा. संजू बस.
लाईट चालू करा, लाईट चालू करा, लाईट चालू करा. ऐका, डॉक्टर प्राध्यापक संतोष बुंजळ, रेफरी, अकरा प्रमुख, लाईट चालू करा. संभाजी निकालचे आंतरराष्ट्रीय पंच, ज्युरी ऑफ अपील आंतरराष्ट्रीय पंच सोनू काबिलिये. हॅलो, तिथं पब्लिकने पाय दिल्यामुळं आहे ना लाईटची झालंय चालू एक 5 मिनिट. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा हा सामना. या दोघांना 1-1 पॉईंट मिळालेले आणि आता शेवटचे काही मिनिटं या ठिकाणी बाकी आहेत. मिळाले त्यांनी गायकवाडला 1 पॉईंट मिळालेला आहे.
कोणला पाहिजे माईक कोणला पाहिजे सामन्यात पृथ्वीराज मोहोळकडे 2 पॉइंट आहे आणि महेंद्र गायकवाडकडे 1. त्याच्यामुळे आता नेमका काय निर्णय होतोय हे थोड्याच वेळात कळेल. मेघराज तुम्हाला माईक पाहिजे का स्क्रीन बघून खाली बसा. ऐका सगळे बाजूला चला बाजूला चला. चला मॅट वरती कुणी जाऊ नका चला रिझल्ट द्या. चला रिझल्ट द्या. पण हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे पूर्ण दमखम लावत. तसे बघायला गेले तर दोन्ही कुस्तीपटू हे एकमेकांवरती तुल्यबळ होते. समसमान ताकद जी ती लावत होते. अशात आपण पाहिलं कोण कोणाला आसमान दाखवतं असं म्हणत असताना तसं आसमान दाखवण्या इतपत पैतरे तर काय रंगले नाहीत. पण जे पॉइंट्स दोघांनी मिळवले त्यामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीराज मोहोळला 2 पॉइंट मिळाले आणि महेंद्र गायकवाडला 1 पॉइंट. आणि या आधारावरती आपण पाहिलं ठराविक वेळेत कुस्तीचा सामना जो आहे तो आटोपला जातो आणि अखेर वेळ संपलेला होता. आणि त्यात आपण पाहतोय की निर्णय जो पंचांकडनं देण्यात आलेला आहे तो म्हणजे पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय. मानाची चांदीची गदा ही पृथ्वीराज मोहोळने पटकावलेली आहे. पृथ्वीराज मोहोळ याचे कोच याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत यापूर्वीचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या बरोबर आहेत. चंद्रहार पाटील, आपण हा सामना बघितला, काय आपली प्रतिक्रिया? त्याला कुस्ती खेळायला म्हणजे नाराज दिल्यामुळे पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित करण्यात आलाय. पण ठीक आहे, अभिनंदन पृथ्वीराज मोहोळचं, नवीन महाराष्ट्र केसरी झाला तो. पण महेंद्र गायकवाडने कशाबद्दल नकार दिला ते अजून स्पष्ट झालेलं नाही कुस्ती खेळण्यास. त्या गोष्टी पण शेवटी आता त्यानं माघारच घेतली, त्यामुळे विजय देणं साहजिकच आहे. आपण डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले आहात चंद्रहार, आपल्याला कुस्तीतले सगळे नियम पैतरे सगळे जवळून माहिती आहेत. पण काय काय म्हणजे ज्या पद्धतीने हा सगळा सामना रंगला, अपेक्षित होतं की काहीतरी दावपेच या ठिकाणी बघायला मिळतील, पण तुमच्या दृष्टीने हा सामना कसा राहिला असं तुम्हाला वाटतं? कारण काय झालं नेमकं, त्याची काय तक्रार होती महेंद्रजी ते तर बोलल्याशिवाय कळणार नाही. आतापर्यंत सामना अगदी व्यवस्थित चाललेला होता चालू झाल्यापासून. त्यात कुठं तक्रार वादविवाद काय चाललेला नव्हता. तसा पहिल्या कुस्तीला झाला, त्या पूर्वीच्या कुस्तीला वादविवाद जो झाला ह्या कुस्तीला काही चालू झालेलं नव्हतं तसं काय. बरं, तरी सुद्धा कुस्ती खेळायला त्याने नकार दाखवल्यामुळे त्याचं नेमकं त्याने कशाबद्दल दाखवलं हे थोड्या वेळ स्पष्ट होईल. चंद्रहार पाटील, मला हे देखील आपल्याला विचारायचं होतं या सगळ्यात चंद्रहार, की एखादा कुस्तीपटू सामना खेळण्यास नकार देऊ शकतो का? म्हणजे पण मग त्याच्यात जर तो नकार देत असेल तर पुन्हा एकदा त्याला सामना खेळण्याची संधी असू शकते का? हे पहिल्यांदा झाले असं की नकार देण्याची गोष्ट ही पहिल्या फायनलच्या स्पर्धेमध्ये नकार देण्याची ही वेळ पहिलीच असावी असं मला वाटतंय. फायनलच्या कुस्तीला बाहेरून पहिल्यांदा चाल देणं म्हणजे आजपर्यंत कधी झालेलं नाही. पण हे योग्य नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं. पण ते कशाबद्दल नकार दिला हे पण जरा बघितलं ऐकलं पाहिजे महेंद्र गायकवाडचं. काय इंजुर्ड आहे का किंवा त्याला काय पुढच्या गोष्टीचा कुठला अंदाज लागला का काय लागलं ते बघितलं पाहिजे आपण. पण या सगळ्या याच्यात
काय मग अशा वेळी तो जर नकार देतोय तर तो कोणाकडे तक्रार करू शकतो? तो पंचांशी तरी बोलायला हवं होतं का? कारण तो थेट तिथून बॅकआउटच झाला. नाही, तो आता हा निर्णय त्याचा स्वतःचा निर्णय झाला की मला कुस्ती खेळायची नाही. त्यामुळे ह्या तक्रारीचा काही विषय राहत नाही बर की बाबा त्याचा कुठल्या पॉईंटवर आपला आक्षेप होता का काय होतं, असं काय कुठं दिसलं नाही तिथं की त्यानं स्वतः निर्णय घेतला की मला आता कुस्ती खेळायची नाही, मला बस आता. बर थोडं यात तो स्वतः बाहेर गेलेला आहे. बरोबर, तो स्वतःहून बाहेर गेला. यात बघा 2 पॉईंट पृथ्वीराजकडे होते, 1 पॉईंट महेंद्रकडे होता. त्याला कुस्ती खेळण्यासाठी म्हणून वारंवार बोलवलं जात होतं. यात काही बदल होऊ शकला असता असं तुम्हाला वाटतं का? हा, पृथ्वीराजने जो शेवटचा पॉईंट घेतला त्याबद्दल काही त्याची तक्रार नसावी असं मला वाटतंय. कारण तो स्वतःहूनच बांधलेला आहे की मी कुस्ती बास करतोय म्हणून. बरोबर आहे ना? बरोबर. हा, त्यामुळे त्याबद्दल आता काय तर्क काढला. अशा वेळी नियम काय सांगतात? मग अशा वेळी नियम हे सांगतो का की जो जास्त पॉईंट जिंकलेला कुस्तीपटू आहे तो विजयी घोषित केला जावा, किंवा काही या सामन्यानंतरही किंवा या घोषणेनंतरही महेंद्र काही आक्षेप नोंदवू शकतो पंचांकडे? काय वाटतं? नाही, आता आक्षेप करू शकत नाही कारण मैदान सोडून. आणि अशा वेळेस जास्त पॉईंट असणारा पैलवान सुद्धा मैदानात बाहेर जाऊ शकतो. काही उदाहरणं आहेत अशी की इंजुरी झाला असेल एखादा पैलवान, समजा एखाद्या पैलवानचे 5 पॉईंट आहेत, एखाद्या पैलवानचे 2 पॉईंट आहेत. 5 पॉईंट वाला इंजुरीच झाला तर खेळायचं जर सक्षमच नसेल खेळण्यासाठी तर 2 पॉईंट वाला सुद्धा विजय होतो. असं काही नाही की 5 पॉईंट वाला विजय होईल असं काही नसतंय. त्यामुळे आता हे नियमात काय, आता महेंद्र स्वतःहून बास केल्यामुळे आता ही पुढचे काही तक्रार वगैरे करण्याचे सगळे दरवाजे बंद आहेत असं मला वाटतंय. पण ज्या प्रकारे आज गोंधळ या सामन्यामध्ये दिसून आला सगळा, म्हणजे हे खरं तर न होणं अपेक्षित आहे, पण ते झाल्याचं आपण बघतो. बरोबर. नाही, हे न होणं अपेक्षित आहे. पंचांना मारहाण करण्यापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्यात. पण त्याच्या पाठीमागच्या पण पंचांवर हात उचलण्याची वेळ का आली ह्याची पण चौकशी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. कारण पैलवान ज्यावेळेस एखाद्या टोकाच्या भूमिकेला जातो त्यावेळेस त्याच्यावर खरं अन्याय झाला आहे का ह्या आपण गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. बरोबर. पण मग यामध्ये पंच काही एकांगी भूमिका घेत आहेत वगैरे वगैरे हे जे काही आरोप केले जातात तर त्याबद्दलही नंतर काही विचारपूस होऊ शकते, चौकशी होऊ शकते. होऊ शकते चौकशीत. एका म्हणजे एकतर्फी निकाल दिलेत किंवा काय झाले अशाही पद्धतीचं काही होऊ शकतं. पण आमच्या बाबतीत ते घडलेलं आहे. पंच ह्या गोष्टी करू शकतात, नाही असं नाही. त्यामुळे ते तसंही झालेलं असावं म्हणून ह्या काय ज्या तक्रारीचा वादाचा विषय झाला त्यामुळे सगळं झालेलं असेल. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्याबरोबर होते, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी देऊ केलेली आहे.